नमस्कार शेतकरी मित्र हो. मी शशिकांत पवार सागर ॲग्रो मॉल पंढरपूरमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण गेले अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत. आज आपण जो व्हिडिओ घेऊन येत आहोत तो रोहित कंपनीच्या पेरणी यंत्राविषयी. आज महाराष्ट्रामध्ये नावाजलेली सगळ्यात मोठी आणि वेगवेगळ्या कंपनी वेगवेगळी अशी पेरणी यंत्र पुरवणारी कंपनी जर बघितली तर रोहित ही कंपनी आहे. रोहित कंपनीचं पेरणी यंत्र म्हणण्याऐवजी टोकन यंत्र म्हणलं तरी वागवं ठरणार नाही, कारण रोहित कंपनीच्या पेरणी यंत्राला एवढी अक्युरेसी आहे ते अगदी टोकन केल्या म्हणजे टोचल्यासारखं एक एक बी तुम्हाला लावणारं पेरणी यंत्र आहे. त्यामुळे तुमच्या बियाणामध्ये समानता राहते किंवा जे दोन बियामधलं अंतर आहे ते सारखं राहतं, किंवा असं कधी होत नाही की एखादा बी उगवलं म्हणजे पडला, एखाद्या जागी 2 पडले, एखाद्या जागी 3 पडलेत किंवा एखाद्या जागी पडलाच ना, असं या पेरणी यंत्रामधून कधीच होत नाही. तर आपण थोडक्यात आता हे बघत आहोत. हे रोहित कंपनीचं 5 फणाचं पेरणी यंत्र आहे. अगदी हेवी अशा क्वालिटीचा ह्याला पत्रा वापरलेला आहे. 2 इंची मध्ये हेवी मध्ये 5 इंच जाडीची फ्रेम दिलेली आहे. सारा जो दिलेला आहे तो प्लेट मध्ये दिलेला आहे. बऱ्याचशा कंपनीचं लोकल बघितलं तुम्ही तर त्याला पत्र्याचा वापर केला जातो साऱ्याला. आपला हे प्लेट मध्ये सारा दिला, त्यामुळे बेंड होण्याचं वगैरे अजिबात प्रमाण नाही. परत या सारा यंत्राला आपण जे साईडला जे रॉड वापरले ते अगदी हेवी रॉड वापरले जेणेकरून ते बेंड होणार नाहीत. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्हाला अगदी 3 ठिकाणून तुम्हाला सारा वर किंवा खाली करायची सिस्टीम दिलेली आहे. इथं जर बघत असेल तर याला थ्रेड दिलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तसं अगदी 1 mm 2 mm म्हणलं तर असं तुम्ही सारा वर खाली करू शकता. परत इथं पण तुम्हाला सारा वरती खाली करण्याची सिस्टीम दिलेली आहे. तिन्ही साईडला खाली सिस्टीम दिलेली असल्यामुळे तुम्ही सारा पाहिजे तसा ऑपरेट करू शकता. परत तुम्हाला साऱ्याला असा एवढा पाहिजे तेवढा क्रॉस करण्यासाठी इथं तुम्हाला होल सिस्टीम दिलेली आहे. तुम्ही पाहिजे तेवढा सारा क्रॉस करून घेऊ शकता, त्यामुळे जेणेकरून माती साईडला सहज सुटली जाईल. त्यामुळे सारा पडताना एकदम व्यवस्थित पडतो, जेणेकरून परत साऱ्याला ओढायची गरज लागत नाही. परत हे पेरणी यंत्र अगदी आपलं 20 HP चे ट्रॅक्टरला सुद्धा चालते, म्हणजे सहज चालणे यंत्र आहे. 20 HP पासून पुढच्या असलेलं तुम्ही वापरू शकता. हे पेरणी यंत्र जेव्हा ट्रॅक्टरला जोडतो तेव्हा आपण जोडल्यानंतर पुढे अगोदर सारा पडला जातो आणि साऱ्यामध्ये तुम्ही पाहिजे तसं पेरणी करू शकता. तर ह्याला जे फन वापरलेले आहेत हे पण हेवी फन वापरलेला, फरवळा जो दिलेला आहे एकदम हेवी दिलेला आहे. त्यामुळं फन बेंड होणे किंवा फरवळा बेंड होणे तुटणे ह्याचा प्रॉब्लेम अजिबात येत नाही. यासोबत ह्या फणामधील तुम्हाला जे अंतर आहे तुम्हाला अगदी पाहिजे तेवढं कमी जास्त करता येतं, कारण ते क्लॅम्प फिटिंग दिलेलं असल्यामुळे तुम्ही अगदी फणामध्ये तुम्हाला अर्धा इंचाचा जरी फरक करायचं म्हणलं तर नट बोल्ट लूज करून पाहिजे तेवढं करू शकता. तुम्हाला 9, 10, 11, 15, 18 जशी पाहिजे तशी तुम्ही पेरणी करू शकता. त्याला जे पाठीमाग ड्रायव्हिंग व्हील दिलेलं आहे, म्हणजे खताची आणि बियाची पेटी ऑपरेट करण्यासाठी हे व्हील दिलेलं आहे. हे फिरल्यानंतर तुमचं बियाची उचलून टाकण्याची प्रक्रिया चालू होते. म्हणजे ज्यावेळेस तुमचं ट्रॅक्टर चालू असेल त्यावेळेसच बी पडायला चालू असतं, ट्रॅक्टर बंद झाल्यावर बी पडायचं थांबतं. यामध्ये इथं तुम्हाला खतासाठी कप्पे दिलेले आहेत. पाठीमागं बघितलं तर तुम्हाला इथे बी टाकण्यासाठी कप्पे दिलेले आहेत. यामध्ये आपण जर पाहत असाल तर ह्याला तुम्हाला समजा उदाहरणार्थ इथं बी टाकलं, बियामध्ये पण तुम्हाला कमी जास्त करण्यासाठी इथं सेटिंग दिलेली आहे. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही ऍडजस्ट करू शकता. एक बी म्हणलं तर एक सोडू शकता, डबल बी उचलायचं असेल तर हे शटर वरती केलं तर डबल बी उचललं जातं. असं पेरणी यंत्र आहे. परत तुम्ही आता समजा उदाहरणार्थ एकामध्ये तूर टाकली, एकात उडीद टाकायचं असेल, मटकी टाकायची असेल तर तुम्ही पाहिजे तशी वेगवेगळी 5 ह्याच्यात वेगवेगळी धान्य पण एका वेळेस पेरू शकता तुम्ही. त्यामुळे प्रत्येक कप्प्याला वेगवेगळी सेटिंग असल्यामुळे तुम्हाला इथं प्रत्येक कप्प्यातून एकच बी उचलायची क्षमता यामध्ये राहते. जर लोकल कंपनी तुम्ही रेग्युलर पेरणी यंत्र बघितलं तर त्याला पूर्ण पेटीवर किंवा खाली करायची सिस्टीम असते. त्यामुळे पूर्ण पेटी उचलली, एकात तो टाकली असेल, एकात मटकी टाकली असेल तर मटकी तुमचं डबल धान्य उचलल. तर असं होतं तर ह्यातून ते होणार नाही. परत याला जे पाठीमाग गेअर वापरलेले आहेत हे एकदम हेवी क्वालिटीचे, अगदी ह्या गेअरला कधीच काय होणार नाही असे गेअर वापरलेले आहेत. त्यामुळं मेंटेनन्स अगदी ह्या पेरणी यंत्राचा 0 आहे. परत चकत्या आतमध्ये राहत असल्यामुळे ते उन्हापासून सुरक्षित राहतात, त्यामुळे त्याला मेंटेनन्स बिलकुल नाही. परत ही चेन दिलेली आहे ती एकदम हेवी क्वालिटीची चेन दिलेली आहे. चेनचा सुद्धा शक्यतो 99% प्रॉब्लेम येत नाही, फक्त तुम्ही ऑइल ग्रेस याला टायमिंगला करायचं आहे. यासोबतच याला पाठीमागे पासची सिस्टीम येते, आपण जोडलेली नाही. तुम्हाला पाहिजे असेल पास टाकू शकता, लोड टाकू शकता, तुम्हाला पाहिजे तसं ऍडजस्टेबल दिलेलं आहे.
यासोबत आपण जे दुसरं एक पेरणी यंत्र रोहित कंपनीच पाहणार आहोत. यामध्ये पण स्पेशल मक्यासाठी हे खास पेरणी यंत्र बनवलेलं आहे. याला आपण रोहितची आपण 4 फणाची पेटी वापरलेली आहे. याला बळी नांगर जे तुम्ही आज शेतकरी काय काय बळी मारतात अगोदर आणि त्यात मजुरांनी एक एक बी टाकायचा, त्याला वेळ लागतो, परत मजुरीचा खर्च जास्त होतो. यामध्ये पण आपण बळीची सिस्टीम म्हणजे बळी नांगर 4 जोडलेले आहेत. ह्यामध्येच आपण डायरेक्ट पुढे बळी मारून पाठीमागे बी पेरायची सिस्टीम आणि त्याच्या पाठीमागे पास दिलेली आहे. म्हणजे एका वेळेसच तुम्हाला सारा बळी आणि परत पास म्हणजे सगळे वन टाइम काम करू शकता असं हे पेरणी यंत्र दिलेलं आहे. ह्याला पण तुम्ही साधारणतः 15, 18, 24 असे वेगवेगळे होल साईज दिले. ते 15 वरती, 18 वरती, 24 इंचावरती पेरणी करू शकता. तुम्हाला 3 बळीने म्हणलं तरी 3 बळी ठेवून एक काढू शकता. 2 बळी पाहिजे तसे तुम्हाला 4 म्हणलं तर पेरायचं म्हणलं तर पेरू शकता. ह्याला पण सारा आपण हेवी दिलेला आहे. ह्याला पण ऍडजस्टिंग सिस्टीम सर्व दिलेली आहे. यासोबत जर पाठीमागे जर बघितलं तर पासाला ह्याला हेवी सपोर्ट दिलेला असल्यामुळे बेंड वगैरे व्हायचा विषय येत नाही. पास पण 2 इंची किंवा 3 इंच याला वापरू शकता. परत हे ड्रायव्हिंग व्हील दिलेला आहे याला ऑपरेटसाठी. हा जर बघितलं बळी नांगर जर बघितलं ह्याला प्लेट वापरलेली आहे. प्लेट असल्यामुळे हे बेंड व्हायचा विषय येत नाही आणि एकदम हेवी असे बळी नांगर दिलेले आहेत. 4 बळी नांगर आहेत एका टायमिंगला. तुम्हाला हा 25 HP च्या पुढच्या सर्व ट्रॅक्टरला हे यंत्र. तर शेतकरी मित्र असेच आपले दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.